खेड्यातील बायको भाग 5। गौरी, तुला तालुका स्तरावर महिला विकास अधिकारी म्हणून निवडले। आईचे शब्द ऐकताच घरात काही क्षण शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी आनंदाचा स्फोट झाला। वडील थरथरत्या हातांनी पत्र वाचू लागले। माझी मुलगी अधिकारी, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। आयुष्यभर मातीशी झुंज देणाऱ्या त्या बापाला आज पहिल्यांदा स्वतःच्या कष्टाचं सोनं झाल्यासारखं वाटत होतं। आईने गौरीला मिठी मारली। लोक काय म्हणाले, काय बोलले, पण बघ देवाने तुला कुठे नेऊन उभं केलं। गौरीच्या डोळ्यातही पाणी आलं। जिच्यावर लोकांनी पोट ठेवलं आज तीच गावाचा अभिमान बनली होती। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। गौरी अधिकारी झाली। अरे तीच ना समीरचं लग्न मोडणारी? हो, पण बघ आता कुठे पोहोचली। जे लोक कालपर्यंत टोमणे मारत होते तेच आज कौतुक करत होते। गौरीने फक्त हसून सगळं ऐकलं, कारण तिला कळलं होतं लोकांचे शब्द ऋतूप्रमाणे बदलतात। दुसऱ्या बाजूला समीर आपल्या घराच्या अंगणात बसला होता। त्याच्या हातात ही तीच बातमी होती। तो हसला, पण डोळ्यात वेदना होती। तिने मला नाकारलं आणि स्वतःला शोधलं। समीरची आई जवळ बसली। बाळा, अजून ही वेळ गेलेली नाही, तू तिला खरंच प्रेम करतोस? समीर शांतपणे म्हणाला। आई, प्रेम म्हणजे तिला मिळवणं नाही, कधी कधी तिचं उंच उडणं बघणं असतं। आई पहिल्यांदाच मुलाकडे अभिमानाने पाहत होती। अभिजित ही गाव सोडण्याआधी ही बातमी ऐकून थांबला। तो स्वतःशीच म्हणाला, मला माहित होतं ही मुलगी कुठेतरी मोठं नाव करणार। त्याने मोबाईल काढला, मेसेज टाईप केला, पुन्हा डिलीट केला। काय लिहावं त्याला समजत नव्हतं। दुसऱ्या दिवशी तालुक्यात गौरीचा सत्कार ठेवण्यात आला। मोठा हॉल, स्टेज, अधिकारी, पत्रकार, सगळीकडे गर्दी होती। गौरी साध्या पण देखण्या साडीत आली। तिच्या चालण्यात आत्मविश्वास होता। स्टेजवर तिला बोलावलं गेलं। अधिकाऱ्यांनी विचारलं, तुमच्या यशाचं श्रेय कुणाला द्याल? गौरी काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, माझ्या आई वडिलांना, ज्यांनी गरिबीत ही मला थांबवलं नाही आणि त्या प्रत्येक वेदनेला जिने मला मजबूत केलं। हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला। कार्यक्रम संपत आला। तेवढ्यात मागच्या दरवाजातून 2 जण आत आले, समीर आणि अभिजित। दोघेही वेगवेगळ्या बाजूला उभे राहिले। गौरीने दोघांकडे पाहिलं। तिच्या आयुष्यातले 2 रस्ते आज पुन्हा तिच्यासमोर उभे होते। सत्कारानंतर बाहेर पाऊस सुरू झाला। लोक पळत होते। गौरी छत्रीशिवाय उभी होती। समीर पुढे आला, ही घे। त्याने छत्री पुढे केली। त्याच वेळी अभिजितनेही आपली छत्री पुढे केली। तीनही जण काही क्षण शांत उभे राहिले आणि मग गौरी हसू लागली। दोघेही गोंधळले। गौरी म्हणाली, मी आता कुणाच्या छत्रीखाली उभी राहणार नाही, मला स्वतःची छत्री घेईन। दोघेही तिच्याकडे पाहत राहिले। ती पावसात चालत निघाली। त्या रात्री गौरीच्या घरी वडील म्हणाले, बाळा, आता तुझं आयुष्य ठरवायची वेळ आली, नोकरी, संसार, सगळं। आईने हळू आवाजात विचारलं, तुला कोण आवडतो, समीर की अभिजित? गौरी शांत झाली। तिने खिडकीतून बाहेर पाहिलं। पावसाचे थेंब पडत होते आणि मनात जुने क्षण पाहत होते। ती म्हणाली, मला आधी स्वतःला निवडायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तालुक्याच्या ऑफिसमध्ये गौरी रुजू होण्यासाठी गेली। तिच्या टेबलावर एक गुलाब ठेवलेला होता आणि त्यासोबत एक चिठ्ठी। तू कोणालाही निवडलंस तरी चालेल, पण स्वतःला कधी हरवू नकोस। खाली नाव नव्हतं। गौरीच्या डोळ्यात प्रश्न उभे राहिले। हा संदेश समीरने ठेवला होता की अभिजितने? तेवढ्यात ऑफिसचा दरवाजा उघडला आणि आत आलेला माणूस पाहून गौरी थक्क झाली। गौरीसमोर ऑफिसमध्ये कोण आलं, समीर की अभिजित? आणि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय जवळ आला आहे का? ऑफिसचा दरवाजा हळूच उघडला। गौरीच्या नजरा त्या दिशेने वळल्या आणि ती काही क्षण स्तब्ध झाली। दारात अभिजित उभा होता। साधा पांढरा शर्ट, हातात फाईल, चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हसू, पण डोळ्यात थोडासा ताण होता। गौरी उठली। तुम्ही? अभिजित हसत म्हणाला, हो, घाबरू नका, मी इथे अधिकारी म्हणून आलोय, वर म्हणून नाही। गौरी नकळत हसली। कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर मनापासून हसू आलं होतं। अभिजित पुढे आला आणि फाईल टेबलवर ठेवली। महिला बचत गटाच्या तालुका योजनेची मंजुरी आली आहे आणि त्या योजनेचं नेतृत्व तुमच्याकडे। गौरीने आश्चर्याने फाईल उघडली। तिचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं। हे सगळं तुम्ही केलं? अभिजित शांतपणे म्हणाला, नाही, मी फक्त योग्य नाव पुढे केलं। गौरीच्या डोळ्यात पाणी आलं। जगात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मिळवण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी उभं होतं। तेवढ्यात बाहेरून आवाज आला, गौरी मॅडम, एक पाहुणे आलेत। गौरी बाहेर आली आणि तिथे समीर उभा होता, हातात छोटंसं झाडाचं रोप। गौरी चकित झाली, तू इथे? समीर हसला। अधिकारी मॅडमच्या पहिल्या दिवसासाठी भेट। तिने रोप घेतलं। हे काय? समीर म्हणाला, झाड नात्यासारखं असतं, वेळ, काळजी आणि संयम दिला तर वाढतं। अभिजित दुरून हे सगळं पाहत होता। त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात वादळ। दुपारी तिघेही एका मीटिंगमध्ये बसले होते। गौरी काम समजावत होती
आत्मविश्वासाने बोलत होती. गावातील महिलांसाठी योजना, रोजगार, प्रशिक्षण. तिचा आवाज ठाम होता. समीर तिला पाहत राहिला. तो मनात म्हणाला, हीच ती गौरी जिला मी कधीच कमी समजलो. अभिजित मात्र अभिमानाने पाहत होता. ही उंच भरारी घ्यायला जन्मलेली आहे. मीटिंग नंतर समीरने अभिजितला बाहेर थांबवलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे. अभिजित शांतपणे उभा राहिला. समीर म्हणाला, तू माझ्यापेक्षा चांगला आहेस. तू तिचा आदर करतोस. अभिजित उत्तरला, आणि तू बदललास, तेही कमी नाही. समीरने खोल श्वास घेतला. जर तिने तुला निवडले तर मी मागे हटेन. अभिजित काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आणि जर तिने तुला निवडलं तर मी हसून शुभेच्छा देईन. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. पहिल्यांदा स्पर्धा संपली होती आणि सन्मान सुरू झाला होता. संध्याकाळी गौरी ऑफिस बंद करून बाहेर पडली. आकाशात सूर्य मावळत होता. तिच्या दोन्ही बाजूला समीर आणि अभिजित चालत होते. गावात लोक पुन्हा कुजबुजू लागले. आता कोणाशी लग्न होणार? दोघेही तिच्या मागे आहेत. गौरी थांबली. ती दोघांकडे वळून म्हणाली, तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारते. दोघेही थांबले. जर मी लग्नच केलं नाही आणि फक्त माझं काम निवडलं तर? समीर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मी तुझा निर्णय मान्य करेन. अभिजित हसला. मी तर आधीपासूनच तेच म्हणतोय. गौरीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्या रात्री ती घरात बसून विचार करत होती. एकीकडे प्रेम, दुसरीकडे करिअर आणि मध्ये स्वतःचं मन. तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला. अनामिक नंबर. तुझ्या आयुष्याचं सत्य अजून समोर आलेलं नाही. गौरी घाबरली. दुसरा मेसेज लगेच आला. समीरबद्दल तुला जे माहीत आहे ते पूर्ण सत्य नाही. गौरीच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. ही व्यक्ती कोण होती आणि समीरचं अजून कोणतं रहस्य बाकी होतं? अनामिक मेसेज कोणी पाठवले? समीरचं कोणतं रहस्य लपलेलं आहे? गौरी पुन्हा तुटणार का? रात्र गडद होत चालली होती, पण गौरीच्या डोळ्यात झोप नव्हती. मोबाईलच्या स्क्रीनवर ते 2 मेसेज अजूनही चमकत होते. तुझ्या आयुष्याचं सत्य अजून समोर आलेलं नाही. समीरबद्दल तुला जे माहीत आहे ते पूर्ण सत्य नाही. गौरीच्या हाताला, चेहऱ्याला घाम आला. इतक्या कष्टाने ती स्वतःला सावरत होती आणि पुन्हा भूतकाळाने तार ठोठावलं होतं. तिने नंबरवर फोन लावला. फोन बंद. पुन्हा केला. बंदच. तिच्या मनात शंका वाढत होती. कोण असेल आणि समीरबद्दल अजून काय? दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला गेली, पण मन कामात नव्हतं. अभिजितने लगेच ओळखलं. काय झालं? चेहरा उतरलेला दिसतोय. गौरी काही क्षण शांत राहिली. मग त्याला मेसेज दाखवले. अभिजित गंभीर झाला. हे साधं नाही. कुणीतरी मुद्दाम तुमचं मन अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. गौरी म्हणाली, पण जर यात सत्य असेल तर? अभिजितने शांतपणे उत्तर दिलं, सत्य पळत नाही, आपण त्याच्यापर्यंत जातो. त्याच दिवशी समीर ऑफिसमध्ये आला. हातात काही कागदपत्र होती. गौरीने त्याच्याकडे पाहिले, पण आज तिच्या नजरेत अंतर होतं. समीर थांबला. काय झालं? गौरीने थेट विचारलं. माझ्यापासून अजून काही लपवलं आहेस का? समीर तचकला. नाही. का? तिने फोन त्याच्या हातात दिला. मेसेज वाचता समीरचा चेहरा बदलला. त्याच्या डोळ्यात जुनी भीती परत आली. गौरीने ते पाहिलं. म्हणजे काहीतरी आहे. समीर काही क्षण गप्प राहिला. अभिजित ही शांतपणे दोघांकडे पाहत होता. समीरने खुर्ची ओढली आणि बसला. आवाज जड झाला होता. हो, एक गोष्ट आहे जी मी कोणालाच सांगितली नाही. गौरीच्या छातीत थडथड वाढली. सांग. समीरने डोळे मिटले. ज्या मुलीबद्दल तुला माहीत आहे, शहरातली, तिचं नाव रिया होतं. गौरी शांत राहिली. तो पुढे म्हणाला, ती फक्त माझी मैत्रीण नव्हती. आम्ही लग्न करणार होतो, हे मला माहीत आहे. गौरी म्हणाली. समीर थरथरत्या आवाजात म्हणाला, पण आमचं कोर्ट मॅरेज झालं होतं. ऑफिसमध्ये एकदम शांतता पसरली. गौरीच्या हातातून पेन खाली पडलं. अभिजित ही स्तब्ध झाला. गौरीचा आवाज थरथरत होता. म्हणजे तू आधीच लग्न केलेलं होतंस? समीरने डोळे खाली केले. हो, पण फक्त कागदावर. आम्ही घरच्यांना न सांगता केलं होतं. काही महिन्यात आमचं नातं तुटलं. गौरीच्या डोळ्यात राग, वेदना, अपमान सगळं एकत्र दाटलं. आणि माझ्याशी लग्न ठरवताना हे लपवलंस? समीर काही बोलू शकला नाही. उत्तर दे, ती ओरडली. तो म्हणाला, मी घाबरलो होतो, सगळं संपेल म्हणून. गौरी कटू हसली. सत्य लपून जे उभे राहतं ते आधीच संपलेलं असतं. अभिजित पुढे आला. गौरी शांत व्हा. ती म्हणाली, नाही अभिजित, मला आज पुन्हा समजलं. मी ज्या माणसावर विश्वास ठेवायला लागले होते त्याने मला पुन्हा खोटं बोललं. समीरच्या डोळ्यात अश्रू आले. मी खोटं बोललो? पण आता नाही म्हणून सांगतोय. गौरी ओरडली. तू सांगितलं नाहीस, कुणीतरी उघडलं म्हणून कबूल केलंस. समीर गप्प झाला. त्या क्षणी ऑफिसचा दरवाजा जोरात उघडला. सगळे मागे वळले. दारात एक आधुनिक देखणी स्त्री उभी होती. डोळ्यात आत्मविश्वास, ओठांवर हलकसं हसू. ती सरळ आत आली आणि म्हणाली, हाय समीर, खूप दिवसांनी भेटतोयस.
समीरच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. गौरीने विचारलं, ही कोण? ती स्त्री हसत म्हणाली, मी रिया, समीरची बायको. गौरीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. रिया अचानक का आली? समीरचं लग्न खरंच अजून टिकून आहे का? गौरी पुन्हा एकदा तुटणार का? मी रिया, समीरची बायको. हे शब्द ऑफिसमध्ये घुमले आणि गौरीच्या डोळ्यांसमोर सगळं फिरू लागलं. तिच्या छातीत कळ उठली. एका क्षणासाठी तिला वाटलं पुन्हा एकदा तिचं आयुष्य तिच्यासमोर तुटत आहे. समीर जागेवरून उठला. रिया, तू इथे? रिया शांतपणे हसली. हो, इतक्या वर्षांनी भेटायला आले. अभिजित पुढे आला. कृपया स्पष्ट बोला, इथे तमाशा नको. रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, तमाशा मी नाही करत, काही लोकांनी आधीपासून केला आहे. गौरीने स्वतःला सावरलं. ती ठाम आवाजात म्हणाली, मला सत्य हवं आहे, आत्ताच. ऑफिसमध्ये शांतता पसरली. रिया खुर्चीत बसली. सत्य इतकंच? हो, मी आणि समीरने कोर्ट मॅरेज केलं होतं. गौरीचे डोळे भरले. रिया पुढे आली. पण ते लग्न फक्त 6 महिने टिकलं. समीर खाली मान घालून उभा होता. आम्ही रोज भांडायचो. स्वभाव जुळत नव्हते. पैशांवर, करिअरवर, अहंकारावर, सगळ्यावर. ती हसली. पण त्या हसण्यात वेदना होती. आणि शेवटी आम्ही वेगळे झालो. गौरीने थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे घटस्फोट झाला? रिया म्हणाली, हो, 2 वर्षापूर्वी. समीरने डोळे मिटले. गौरी काही क्षण शांत राहिली. मग हे आधी का नाही सांगितलं? समीरचा आवाज तुटला. मी लाजलो होतो. माझ्या चुकीच्या निर्णयामुळे सगळं तुटलं होतं. पुन्हा कुणी स्वीकारणार नाही म्हणून. गौरीचा राग उसळला. म्हणून पुन्हा खोटं, पुन्हा लपवणं. समीर काही बोलू शकला नाही. रिया उठली. ती गौरीजवळ गेली. मी तुला दुखवायला आले नाही. गौरीने कटाक्ष टाकला. मग का आलीस? रिया म्हणाली, कारण मला समजलं तो यावेळी खरंच बदललाय. पहिल्यांदा त्याने नातं अहंकाराने मोडलं. यावेळी तो अपराधीपणाने जगतोय. ती समीरकडे पाहत म्हणाली, हा आधी स्वार्थी होता, आता तुझ्यासाठी रडतो. समीरच्या डोळ्यात अश्रू आले. अभिजित शांतपणे सगळं ऐकत होता. तो म्हणाला, रिया, तुम्ही इथे येऊन सत्य सांगितलं ते चांगलं केलं, पण निर्णय गौरीचा आहे. रिया हसली. म्हणूनच आले, कारण स्त्रीला अर्धसत्य सांगून निर्णय घ्यायला लावणं अन्याय आहे. गौरीच्या डोळ्यात पहिल्यांदाच रियासाठी आदर उमटला. ऑफिस रिकामं झालं. फक्त गौरी, समीर आणि अभिजित उरले. गौरीने समीरकडे पाहिलं. तू बदललास का नाही हे मला माहित नाही, पण तू अजूनही सत्य वेळेवर बोलत नाहीस हे नक्की. समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला एक संधी दे, गौरी शांतपणे म्हणाली. संधी विश्वासानंतर मिळते, खोट्यानंतर नाही. समीर निघून गेला. ऑफिसच्या पायऱ्यांवर बसून तो रडू लागला. पहिल्यांदाच त्याला समजलं प्रेम गमावणं म्हणजे काय. गौरी आत एकटी बसली होती. अभिजित तिच्या जवळ आला. ठीक आहात? ती डोळे पुसत म्हणाली, मी थकले. लोक, नाती, खोटं, अपेक्षा सगळ्यांनी थकवलंय. अभिजित शांतपणे म्हणाला, मग काही काळ कुणालाच निवडू नका. गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि तुम्ही? तो हसला. मी वाट पाहू शकतो, पण दबाव आणणार नाही. गौरीच्या मनात पहिल्यांदा शांतता उतरली. त्या रात्री ती घरी आली. आईने विचारलं, काय ठरवलंस? गौरी म्हणाली, आता माझ्या आयुष्यात लग्नाचा विषय बंद. मी आधी माझं काम, माझं स्वप्न आणि स्वतःला निवडते. आई वडील एकमेकांकडे पाहू लागले. दुसऱ्या दिवशी तालुक्यातील वर्तमानपत्रात मोठी बातमी छापून आली. महिला अधिकारी गौरीने लग्न नाकारलं. स्वावलंबनाला दिलं प्राधान्य. गावभर चर्चा सुरू झाली. पण त्याच वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात एक छोटी बातमी होती. समीर गाव सोडून कायमचा निघून गेला. गौरीच्या हातातून पेपर खाली पडला. पुढील भागात पहा, समीर कुठे गेला? गौरी त्याला शोधायला जाईल का? आणि अभिजित आता तिच्या आयुष्यात काय भूमिका घेणार? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.